नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी खंडेराव धारराव, डेव्हलपमेंट हेड, आनंद ॲग्रो केअर, महाराष्ट्र, कर्नाटका. आपणा सर्वांचे या लाईव्ह सेशनमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. मागील जे आपले सेशन झाले होते त्यामध्ये आपण माती परीक्षण आणि पाणी परीक्षण याविषयी माहिती जाणून घेतली होती. तर आजचा जो आपला विषय आहे तो पण खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे आपण आज पानदेठ परीक्षण का महत्त्वाचे आहे या विषयावर काही गोष्टी वर आपण प्रकाश टाकणार आहोत. तर पानदेठ परीक्षण हा खूप महत्त्वाचा विषय आहे आपल्या पिकासंबंधित, कारण पान, देठ आणि तुमचं अन्नद्रव्य या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर आपल्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की रोपाच्या लागणीपासून तर पीक काढणीपर्यंत, म्हणजे तुमचं कोणतंही पीक असू द्या, त्यामध्ये तुमचं डाळिंब असेल, द्राक्ष असेल, पेरू असेल, पपया असेल, इवन आलं, हळद, कोणतीही पिकं असू द्या, या पिकांच्या लागवडीपासून तर किंवा बहार धरल्यापासून तर हार्वेस्टिंगपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या अवस्था येतात. तर यामध्ये समजा पहिली जी अवस्था येते ती वाढीची अवस्था येते, त्यानंतर आपल्याला फुटवा, नंतर त्यानंतर तुमची फुलधारणा असेल, त्यानंतर तुमचं फळ सेटिंग असेल आणि त्यानंतर साधारणतः तुमचं फळांची फुगवण आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्याची हार्वेस्टिंग. आता या अवस्थेनुसार जर आपण बघायला गेलं ना तर प्रत्येक अवस्थेला वेगवेगळ्या न्यूट्रिएंटची गरज असते. जसं तुमच्या वाढीच्या अवस्थेत समजा तुम्हाला नायट्रोजन जास्त लागत असेल, किंवा तुमची फ्लावरिंग असेल, तुमची सेटिंग असेल, किंवा फळ फुगवणी तर फॉस्फरसचे प्रमाण जास्त घेत असेल, किंवा शेवटच्या टप्प्यात आपण फळांची टिकवण क्षमता वाढावी किंवा शुगर कंटेंट यावा, कलर चांगला यावा, यासाठी आपण पोटॅशची गरज असते. आणि इतर जे काही न्यूट्रिएंट आहे ते पण काही कमी जास्त प्रमाणात प्रत्येक स्टेजेसला वेगवेगळ्या प्रमाणात लागतात. परंतु या ठिकाणी असा विचार केला आपण की जर प्रत्येक अवस्थेला वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळे न्यूट्रिशन वेगवेगळ्या प्रमाणात जर लागत असतील तर त्याचा समतोल असणे पण गरजेचं आहे. कारण प्रत्येक अवस्थेमध्ये कोणतं न्यूट्रिएंट कोणत्या अवस्थेत योग्य प्रकारे आपण देऊ शकतो याचं आपल्याला जे गणित आहे ते आपल्याला मांडता आलं पाहिजे आणि त्यानुसार आपण ते काम केलं पाहिजे. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या या सर्व ज्या अवस्था मी तुम्हाला सांगितल्या या पिकाच्या अवस्थेमध्ये तुमच्या अन्नद्रव्यांचा समतोल असणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपण समजा एखादं पीक लागवड करण्याचा विचार करतो समजा तुम्ही, आणि त्यानंतर आपण जो बेसल डोस असेल किंवा त्याच्या ज्या ड्रिपच्या ज्या ॲप्लिकेशन असेल फर्टिलायझरच्या, त्या पण आपण वेगवेगळ्या अवस्थेनुसार करत असतो. परंतु हे आपलं काम झालं, आपण ऑलरेडी सर्व अन्नद्रव्य असेल, लिक्विड फर्टिलायझर असेल, सल्फेटयुक्त फर्टिलायझर असेल, किंवा जे काही तुमचे अन्नद्रव्यांचे स्रोत असतील त्याद्वारे आपण जे अन्नद्रव्य देतो, समजा जमिनीतून आपण ते त्या ठिकाणी देतो मुळांच्या कक्षेमध्ये, परंतु ते तुमच्या पानापर्यंत किंवा देठापर्यंत आले का नाही हे पण महत्त्वाचे. कारण बघा, तुमच्या पिकाचे अन्न शेवटी तुमचं पान तयार करतं आणि त्या ठिकाणी ते न्यूट्रिएंट किंवा ते पाणी त्या ठिकाणी तुमच्या टोमॅटोमध्ये, तुमच्या पेशींमध्ये पानांच्या येतं आणि त्या ठिकाणी तुमचा CO2 असेल, पानाचं क्लोरोफिल असेल किंवा सूर्यप्रकाश असेल, खालून येणारं पाणी आणि अन्नद्रव्य असतील, या ठिकाणी त्याच्यानुसार तर फोटोसिंथेसिस होऊन तुमच्या पिकाचं न्यूट्रिएंट तयार होतं आणि तयार झालेले हे अन्न सगळ्यात पहिले मुळीकडे येतं, त्यानंतर वाढीकडे जातं, त्यानंतर तुमच्या फूल फळ या गोष्टींकडे जातं. तर मग तुमच्या पानापर्यंत ते न्यूट्रिएंट आलं की नाही हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्या ठिकाणी आलं तरच ते त्या ठिकाणी ते पीक त्याचं अन्न तयार करेल आणि तुमच्या जे काही अवस्था असतील त्या अवस्थांकरता ते न्यूट्रिएंट त्या ठिकाणी पुरवलं जाईल. तर मग अशा ठिकाणी जमीत सुद्धा तुमचे जे कारण आहे त्या पिकाला ते अन्नद्रव्य उचलण्याचे अडथळे, शोषणामध्ये जे अडथळे, समजा तुमचा pH असेल, EC असेल, इवन तुमचा ऑर्गॅनिक कार्बन असेल, CEC असेल, तुमची कॅटेनेसिस कॅपॅसिटी असेल, किंवा तुमच्या जमिनीत कॅल्शियम कार्बोनेट असेल, किंवा सोडियम क्लोराईड, बायकार्बोनेट्स यासारखे क्षार असतील, किंवा तुमच्या जमिनीच्या मुळीच्या कक्षेमध्ये काही फंगल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, इवन त्या ठिकाणी काही पेस्ट म्हणजे किडींचा प्रादुर्भाव असेल, तर अशा वेळेस म्हणा, किंवा तुमच्या जमिनीत पूर्णपणे पाणी साचलं असेल, हाय टेम्परेचर असेल, लो टेम्परेचर, या ज्या गोष्टी आहे या गोष्टींमध्ये तुमच्या जमिनीतून न्यूट्रिएंट तुमच्या पानापर्यंत येण्यासाठी इतके अडथळे, आणि या अडथळ्यामुळं तुम्ही दिलेलं न्यूट्रिएंट त्या पानापर्यंत, त्या देठापर्यंत पोचलं की नाही पोचलं या गोष्टी पण आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला पानदेठ परीक्षण केलं तर ते सुद्धा तुम्हाला योग्य राहील. आणि जर तुम्हाला कळलं की तुमच्या या अवस्थेमध्ये हे न्यूट्रिएंट कमी आहे
पोटॅश कमी आहे, फॉस्फरस कमी आहे किंवा नायट्रोजन कमी आहे किंवा झिंक फेरसच्या मात्रा कमी आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी मग त्याचं नियोजन तुमच्या ठिबकद्वारे किंवा तुमच्या ड्रीपद्वारे किंवा फवारणीद्वारे तुम्ही त्या ठिकाणी ते तुमच्या पिकाला ते ॲप्लिकेशन देऊन त्याची पूर्तता त्या स्टेजेस करता करू शकता का, जेणेकरून त्याची विकृतीत रूपांतर होणार नाही किंवा ते न्यूट्रिएंट त्याला व्यवस्थित भेटून त्याचं तुमच्या पिकाचे पोषण असेल, फळाचं पोषण असेल किंवा फ्लॉवरिंगची फुलधारणा चांगली असेल किंवा सेटिंग असेल, याच गोष्टींना तुम्हाला मिळेल. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला पाणी परीक्षण करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही तुमच्या पिकाचे पानांचं पांदेट परीक्षण केलं तर त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे खतं कोणत्या स्वरूपात द्यायचे आहे, कसे द्यायचे आहे, कधी द्यायचे आहे, हे सुद्धा तुम्हाला प्रॉपरली नियोजन करता येईल. तर ती गोष्ट पण आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं, काही जे अन्नद्रव्य आहे त्यांचा सरळ संबंध हा रोग व किडींशी पण येतो. जसं आता नायट्रोजन, अमोनिकल नायट्रोजन असेल किंवा तुमचा नायट्रेट नायट्रोजन असेल, म्हणजे तुमचा उपलब्ध नायट्रोजन जर जास्त ॲक्सेस झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. तसेच फॉस्फरसची कमतरतेमुळे तुम्हाला डाउनी, करपा हे जे रोग आहे यांचे पण तुम्हाला जास्त प्रमाणात तुमच्या बागेवर किंवा तुमच्या पिकावर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येते. त्याचप्रमाणे जर तुमचं पोटॅश जर कमी झाला तर तुम्हाला पावडरी मिल्ड्यू सारखे म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते त्या पिकाची. त्याचप्रमाणे पावडर मिल्ड्यू सारखे रोग सुद्धा त्याच्यावर जास्त प्रमाणात अटॅक करू शकतात. तर तुम्हाला या गोष्टीमध्ये सुद्धा जर बघितलं तर रोग आणि किडींशी सुद्धा सरळ संबंध येतोय तुमच्या अन्नद्रव्यांचा. तर मग अन्नद्रव्य अपटेक होणं आणि ते तुमच्या पानापर्यंत जाणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावर तुमच्या पिकाचं पूर्ण जी सायकल आहे ती चालणार आहे आणि त्यावरच तुमचे उत्पादन सुद्धा त्यावर डिपेंड आहे. तर तुम्ही त्यामुळे सुद्धा त्यासाठी तुम्हाला पांदेट परीक्षण करणं गरजेचं आहे. आणि पिकामधील गुणवत्ता असेल, टिकवण क्षमता असेल सुधारण्यासाठी सुद्धा जर तुमच्या पिकात चांगल्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात न्यूट्रिएंटचा साठा असेल तर ते पान जे काही न्यूट्रिएंट तयार करणारे ते न्यूट्रिएंट तुमच्या सर्व फुलांकडं, फळांकडं, म्हणजे तुम्हाला साईजसाठी असेल, फळांमध्ये शुगर येण्यासाठी असेल किंवा फळांची टिकवण क्षमता, गुणवत्ता सगळ्या प्रमाणात सुधारणा होते. तर तुमच्या खर्चात त्या ठिकाणी बचत होते की तुम्हाला योग्य प्रमाणात, योग्य अवस्थेनुसार, योग्य ठिकाणी तुम्ही ते न्यूट्रिएंट त्या ठिकाणी देऊ शकतात. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी पांदेट परीक्षण करणं खूप गरजेचं असं मला वाटतं. आणि महत्वाचा मी तोच विषय प्रत्येकदा मांडतो की जमिनीमधून जर अन्नद्रव्य अपटेकच झाले नाही तर तुमच्या पिकाच्या पुढचं जे सेटिंग, फ्लॉवरिंग ज्या काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये 100% खूपच तफावत येणार आहे. तुमच्या उत्पादनामध्ये, प्रोडक्शनमध्ये तुम्हाला खूप कमी येणार आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या खर्चामध्ये होणार, खर्चाची वाढ होणार, उत्पादन कमी मिळणार, म्हणजे तुमचा रेशो पूर्णपणे त्या ठिकाणी उत्पादनाचा बिघडून जातो. दुसरा विषय असा आहे, पिकामध्ये समजा कोणकोणती अन्नद्रव्य किती प्रमाणात आहे, पिकाच्या वाढीसाठी ती अन्नद्रव्य किती प्रमाणात पाहिजे याची माहितीसाठी परीक्षण केलं जातं. म्हणजे विषय तोच आहे. आता बघा, आपले जवळजवळ जे काही 16 विविध अन्नद्रव्य आहेत त्यामध्ये समजा तुमची जे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन हे तुम्हाला नैसर्गिक अन्न, हे तुम्हाला निसर्ग देतो, हे तुम्हाला द्यायची काही गरज पडत नाही, हे निसर्ग तुम्हाला भेटतं. पण मग तुमचं प्रायमरी जे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश असेल त्याची गरज पिकामध्ये किती, म्हणजे साधारणतः 95% गरज ही तुमची निसर्ग पूर्ण करतो. तुम्हाला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे जे प्रायमरी न्यूट्रिएंट आहेत याची गरज जवळजवळ तुमच्या पिकामध्ये 3% असते. आणि दुसरं म्हणजे तुमचं जे सेकंडरी एलिमेंट आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर याची गरज सुद्धा तुम्हाला 1.5% तुम्ही ते दिले गेले पाहिजे. आणि शेवट तुमचे जे मायक्रो न्यूट्रिएंट आहेत त्याच्यामध्ये तुमचं फेरस आहे, झिंक आहे, कॉपर आहे, बोरॉन, मॅग्नीज आणि मॉलिब्डेनम हे जे काही मायक्रो न्यूट्रिएंट आहे याची गरज तुम्हाला पिकामध्ये फक्त 0.5% आहे. म्हणजे बघा, हे जो रेशिओ आहे पिकांचा हा पीक खूप महत्वाचा आहे. आणि आपलं कधी काय होतं, झिंक खूप जास्त जातं, कधी फेरस कमी जातं, कधी तुमचं नायट्रोजन जास्त जातो, कधी पोटॅश कमी होतो. आणि हे जे अन्नद्रव्य असतात ना हे एकमेकांशी निगडीत असतात. एक अन्नद्रव्य वाढल्यानंतर दुसरा अन्नद्रव्य कधी कधी दाबला जातो आणि याचीच डिफिशियन्सी तुमच्या पिकावर दिसून येतात. आणि त्यामुळे तुम्हाला अशा वेळेस पांदेट परीक्षण करूनच योग्य अवस्थांमध्ये योग्य न्यूट्रिएंट किती प्रमाणात दिले गेले पाहिजे हे ठरवता आलं पाहिजे. आणि पीक वाढीच्या ठराविक अवस्थेत मुलांवाटे होणारे अन्नद्रव्याचे शोषण पुरेसे आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी सुद्धा तुम्हाला परीक्षणाची गरज असते.
आणि पीक वाढीचे महत्त्वाचे टप्पे कोणते येतात हे पण आपल्याला बघितलं पाहिजे. पीक वाढीमध्ये तुमचं समजा वाढीची अवस्था सोडली तर तुमचं जी फ्लावरिंगची अवस्था असेल, सेटिंगची अवस्था असेल किंवा फळ फुगवणीची अवस्था असेल, यामध्ये तर 100% तुम्ही पानदेट परीक्षण करून त्या ठिकाणी पुढचे नियोजन आपण केले पाहिजे. त्याचप्रमाणे पिकामध्ये कधी कधी कमतरता असते, परंतु ती आपल्याला डोळ्यांनी जाणवत नाही. भरपूर वेळा असं होतं का आपल्याला कमतरता दिसत नाही, पण ती आपल्या डोळ्याला जाणवत नाही आणि कमतरता तर त्या ठिकाणी असतेच. हे कधी जाणून घेऊ आपण, ज्या वेळेस आपण पानदेट परीक्षण करू त्यावेळेस तुम्हाला जी डोळ्याने न दिसणारी कमतरता सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या रिपोर्टमध्ये दिसून येईल आणि तुम्हाला त्या न्यूट्रिएंटची, त्या अन्नद्रव्याची पूर्तता त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तुमच्या त्या पिकासाठी करता येईल. तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते काम केलं पाहिजे. नंतर पीक वाढीच्या अवस्थेत आवश्यक अन्नद्रव्याची कमतरता ओळखता येते आणि त्यानुसार उपाययोजना पण त्या करता येतात. म्हणजे हा फायदा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे भेटतो. तर तुम्ही त्यासाठी पानदेट परीक्षण करणं खूप खूप गरजेचं आहे, हे पण लक्षात घ्या. आता विषय असा आहे, आता आपण पानदेट परीक्षण करणं 100% गरजेचं आहे आणि ते केलं पाहिजे. आणि विषय म्हणजे काय आहे का ज्या वेळेस आपण पानदेट परीक्षण करतो त्यासाठी नमुना कसा घ्यायचा, त्यावेळेस काय काळजी घ्यायची, हे सुद्धा खूप खूप महत्त्वाचं आहे. ज्या वनस्पतीस किंवा पिकास पाण्याचा ताण पडला असेल किंवा रोग किडींचा प्रादुर्भाव, पानावर कोणत्याही प्रकारची इजा असेल, तर अशी पाने नमुन्यामध्ये तुम्ही निवड करायची नाहीये. तर हे पण आपण लक्षात घ्या. पानावर मातीचे आणि धुळीचे जास्त कण जमा झालेले असतील असे पाने बी तुम्ही शक्यतो घेऊ नका. किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त जे काही बुरशीनाशकं आहेत यांची फवारणी कमीत कमी 24 तास झालेली नसावी आणि त्यानंतर तुमचा तो नमुना तुम्ही घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण हा नमुना काढताना कोणत्याही प्रकारच्या धातूच्या वस्तूचा वापर करायचा नाहीये. तसेच पिकाची पाने घेताना कोवळी पाने, म्हणजे आताच नवीन काही शेंडे फुटले असतील, नवीन काही पानं निघालेले असतील, कोवळी पाने, याचे कोवळी पानांची निवड आपण करायची नाहीये. त्याचप्रमाणे एकदम जीर्ण झालेले जुने पानं याची सुद्धा निवड आपण केली गेलेली नाही पाहिजे. तर ते पण लक्षात घ्या. आणि पिकानुसार ठरवून दिलेल्या ठिकाणावरूनच आपण नमुना काढावा आणि तोच नमुना आपण पुढे जाऊन त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. कारण नमुना जर तुमचा एकदम ॲक्युरेटली चांगला असेल, योग्य असेल, तरच आपल्याला योग्य प्रमाणात त्या ठिकाणी त्याचे रिझल्ट मिळतील आणि त्यानुसार आपण उपाययोजना करून त्या पिकाची जी कमतरता आहे अन्नद्रव्यांची ती त्या ठिकाणी आपण दूर करू शकतो. हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे. तर पानदेट परीक्षण मध्ये आता महत्वाचा मुद्दा काय आहे का द्राक्ष बागांमध्ये आपण जर बघितलं तर पानदेट परीक्षण कधी कधी केलं गेलं पाहिजे यावर आपण एक विचार केला पाहिजे. जर आपली ऑक्टोबर छाटणी असेल, गोळीबार छाटणी असेल, तर साधारणतः छाटणी अगोदर 20 दिवस शेंड्याकडून आपण पहिले परिपक्व पान म्हणजे 5वे ते 6वे पान आपण त्या ठिकाणी निवड करायची आहे. तोच गोळीबार छाटणीमध्ये 45 दिवसांनी साधारणतः फुलोरा अवस्थेमध्ये घडाच्या विरुद्ध बाजूचे पान जरी आपण निवडले ते सुद्धा तुम्हाला योग्य असते. त्याचप्रमाणे मण्यांची अवस्था 8 ते 12 mm साधारणतः ती 7 ते 65 दिवसाच्या दरम्यान असते. तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही घडाच्या विरुद्ध बाजूचे पान निवडून त्या ठिकाणी तुमचा नमुना दिला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे मण्यात पाणी उतरण्याची अवस्था म्हणजे वारजन स्टेजच्या आपण नंतरची किंवा थोडीशी वारजन स्टेजचीच अवस्था आपण म्हणू. तर 90व्या दिवशी साधारणतः शेंड्याकडून पहिले परिपक्व पान 5 ते 6वे पान आपण शेंड्याकडून पहिले परिपक्व पान 5वे ते 6वे पान आपण त्या ठिकाणी घेऊन तो नमुना आपण आपल्या प्रयोगशाळेत पाठवला पाहिजे. दुसरा विषय तो खरड छाटणीचा. आता खरड छाटणी जर म्हटली तर आता आपण बघतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये काय, सध्याच्या परिस्थितीमध्ये आता सर्वच द्राक्ष विभागांमध्ये बहुतेक प्लॉटांची खरड छाटणी झालेली आहे आणि भरपूर बागा या सद्यस्थितीमध्ये तुम्हाला सबकेनच्या आसपास दिसत आहे. तर सबकेन चालू आहे ना, सबकेन चालू म्हणजे तुमची थोडक्यात त्या ठिकाणी सूक्ष्म घड निर्मिती सुरू झाली आहे आणि साधारणतः ती 70 दिवसापर्यंत तुम्हाला सूक्ष्म घड निर्मिती पूर्ण होऊन जाते 80% तर त्या ठिकाणी सुद्धा आता बघितलं तर हा जो पिरियड आहे द्राक्षांचा या छाटणीचा, खरड छाटणीचा, हा म्हणजे ऑक्टोबर छाटणीचा पाया असतो आणि या ठिकाणीच तुमची सूक्ष्म घड निर्मिती होते आणि ती सूक्ष्म घड निर्मिती झाल्यानंतर तुम्हाला ऑक्टोबरला जो काही माल किंवा घड निघणार आहेत
ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटतात। जर इथं थोडंसं जरी तुमचं न्यूट्रिएंटचं प्रमाण असेल किंवा ढगाळ वातावरण असेल किंवा हाय टेम्परेचर असेल, पाण्याची कमतरता असेल किंवा कोणत्याही प्रकारे जर अन्नद्रव्य तुमच्या पानापर्यंत जर पोहोचले नाही, तर होतं काय का त्या ठिकाणी न्यूट्रिएंटची कमतरता तयार होऊन त्या सूक्ष्म घडनिर्मितीवर 100% परिणाम होणार आहे। आणि आजची जी स्थिती जर बघितली, त्या सूक्ष्म घडनिर्मितीवर जर परिणाम झाला तर मग तुम्हाला त्याचा तोटा ऑक्टोबर छाटणीमध्ये सहन करावा लागतो। मग त्या ठिकाणी तुम्हाला घड जिरू नये म्हणून खूप उपाययोजना करून सुद्धा तुमचे घड जिरून जातात आणि तुम्हाला पाहिजे तेवढा जो उत्पादन लागतं आपल्याला ते भेटत नाही। तर मग अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी आता सद्यस्थितीमध्ये आपण बघतोय सबकेंच्या परिस्थितीत बाग आहे, परंतु भरपूर जिल्ह्यांमध्ये भरपूर विभागांमध्ये अवकाळीचे सावट आहे, मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे। म्हणजे याचा सुद्धा परिणाम तुमच्या त्या आजच्या सद्यस्थितीवर म्हणजे तुमच्या सूक्ष्म घडनिर्मितीवर होऊ शकतो। कारण विजांच्या कडकडाटासह जर पाऊस झाला तर 100% त्या ठिकाणी तुमचं नायट्रोजनचं प्रमाण ॲक्सेस होणार आणि त्या ठिकाणी सुद्धा जर नायट्रोजनचं प्रमाण ॲक्सेस झालं तरही सुद्धा तुमच्या सूक्ष्म घडनिर्मितीवर त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो। म्हणजे सद्यस्थितीत हे खूप प्रॉब्लेम आहे आणि आता ढगाळ वातावरण सततचे या ठिकाणी आपल्याला या महिन्यामध्ये दिसत आहे आणि पुढे बी पावसाचा अंदाज आपल्याला सांगितलेला आहे। तर अशा परिस्थितीत आपण पानदेट परीक्षण केलं पाहिजे। तर खरड छाटणीमध्ये आपण साधारणतः सबकेनच्या अवस्थेमध्ये खालून 5वे ते 6वे कार्यक्षम पान आपण निवडायचे आहे आणि ते पानं समजा तुमचे साधारणतः 100-150 पानं मॅक्झिमम तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या नमुन्यात घ्यायची आहे। आणि दुसरी जी आहे अवस्था आहे ती म्हणजे तुमची टॉपिंगची अवस्था। म्हणजे टॉपिंगच्या अवस्थेची सुद्धा जर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पानदेट परीक्षण तुमच्या बागेचे करून घेतली तर टॉपिंग नंतर काय असतं विशेष म्हणजे बघा, तुमचा सुप्त घडनिर्मिती झाल्यानंतर सुप्त घडांचं पोषण आणि विकास होणं पण खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर तुमची काडीची परिपक्वता। तर सूक्ष्म घडांचा विकास, पोषण आणि काडीची जी परिपक्वता आहे यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी न्यूट्रिएंटचं मॅनेजमेंट करावं लागेल आणि त्यावेळेस सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ते गोष्टी करता तुम्हाला पानदेट परीक्षण करणं खूप महत्त्वाचं राहील। तर मग सबकेन आणि टॉपिंग या 2 अवस्थांमध्ये आपण एप्रिल छाटणी म्हणजे खरड छाटणीमध्ये जर पानदेट परीक्षण केले तर ते खूप द्राक्ष बागेसाठी तुमच्या अन्नद्रव्यांच्या नियोजनासाठी खूप चांगले राहील। तर ती पण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। आता द्राक्षाचा विषय आपण झाला, पण त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये भरपूर प्रकारची पिके घेतली जातात। जसं डाळिंब असेल तर डाळिंबामध्ये आपली मादी कळी ज्या चौकीतून निघते त्या चौकीतील परिपक्व पान आपण साधारणतः त्या ठिकाणी 400 पानं आपण त्या ठिकाणी निवडू शकतो आणि ते पानदेट परीक्षणासाठी देऊ शकतो। त्याचा सुद्धा तुम्हाला फ्लावरिंग असेल, सेटिंग असेल तर किंवा तुमचं फळ फुगवण असेल, या तिन्ही अवस्थेत आपण जर दिलं तर डाळिंबाचे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे तुमच्या पिकामध्ये न्यूट्रिएंट कोणते कमी आहे किंवा कोणते जास्त आहे, कोणते किती प्रमाणात दिले पाहिजे याचं नियोजन सुद्धा आपल्याला करता येईल। त्याचप्रमाणे ऊसामध्ये सुद्धा आपण लागण केल्यानंतर साधारणतः 45 दिवसांनी 3रे पान निवडायचे आहे। त्यानंतर आले आणि हळद यामध्ये सुद्धा तुम्हाला 60वे दिवशी किंवा 120व्या दिवशी आणि 180 दिवसांनी शेंड्याकडून 5वे ते 6वे परिपक्व पान निवडून तुम्ही तो नमुना सुद्धा तुमच्या हळद आणि आले पिकामध्ये न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करण्यासाठी देऊ शकता। त्याचप्रमाणे भुईमुग असेल त्याच्यामुळे सुद्धा शेंड्याकडे परिपक्व झालेले पूर्ण विकसित पान आपण देऊ शकतो। सोयाबीन असेल त्यात सुद्धा आपण त्याचे सुद्धा पानदेट परीक्षण आपण करू शकतो। त्याचप्रमाणे कापूस सुद्धा खूप महत्त्वाचे पीक आहे। यामध्ये आपण फुलोरा येण्यास सुरुवात झाल्यानंतर शेंड्याकडून परिपक्व 4थ्या पानाचे देठ त्या ठिकाणी आपण नमुन्यासाठी देऊ शकतो। त्याचप्रमाणे बटाटा असेल शेंड्याकडून परिपक्व झालेले पूर्ण विकसित पान आपण त्या ठिकाणी त्याचे देऊ शकतो। त्याचप्रमाणे फुलोराच्या टोमॅटो सुद्धा आता एक नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांच्या खूप महत्त्वपूर्ण असे पीक आहे। तर त्यामध्ये तुम्ही फुलोराच्या विरुद्ध बाजूचे पानं त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही नमुना म्हणून घेऊ शकता। कांदा पिकात सुद्धा आपण शेंड्याकडून 3रे किंवा 4थे पूर्ण विकसित पान त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो। त्याचप्रमाणे वांगी पिकामध्ये सुद्धा शेंड्याकडून परिपक्व झालेले पूर्ण विकसित पान आपण घेऊ शकतो। फ्लावरमध्ये आपण फ्लावर आणि
फ्लॉवरमध्ये आपण शेंड्याकडून परिपक्व झालेले पूर्ण विकसित पान ते घेऊ शकतो, किंवा कोबीमध्ये आपण लागण करून 1 महिन्यानंतर गुंडाळलेले पान त्या ठिकाणी आपण पानदेट परीक्षणासाठी देऊ शकतो. वाटाणा पिकामध्ये सुद्धा कळी अवस्थेतील शेंड्याकडून परिपक्व झालेले पूर्ण विकसित पान आपण देऊ शकतो. गाजर पिकामध्ये मध्यम वाढ झाल्यानंतर शेंड्याकडून परिपक्व झालेले पूर्ण विकसित पान आपण देऊ शकतो. पालक पूर्ण विकसित असलेले शेंड्याकडून 5वे पान आपण देऊ शकतो. काकडी या वेलवर्गीय पिकामध्ये सुद्धा आपण शेंड्याकडून परिपक्व झालेले विकसित पान देऊ शकतो. बदाम असेल, स्ट्रॉबेरी असेल, याचे सुद्धा आपण पानदेट परीक्षण करू शकतो. त्याचप्रमाणे लिंबू पिकात बहार धरल्यानंतर 3 महिन्यांनी सर्वात अलीकडच्या काळात पूर्ण विकसित असलेले पान त्या ठिकाणी आपण द्यायचे आहे. आंबा पिकामध्ये सुद्धा फांदीच्या मध्यावरील देठासहित असलेले पान आपण द्यायचे आहे. त्याचप्रमाणे पपई, बोर, केळी म्हणजे या सर्व पिकांमध्ये आपण अशा प्रकारे पानदेट परीक्षणासाठी नमुना कोणतं पान निवडायचं हे आपण बघू शकतो. तर त्यानुसार आपण ते पानदेट परीक्षण करून आपल्या जे काही पिकं असतील त्यामध्ये त्याचा वापर करून संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा आपण त्या ठिकाणी करू शकतो, का जेणेकरून आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होईल, उत्पादनाची गुणवत्ता चांगली मिळेल आणि उत्पादनाची टिकवण क्षमता पण चांगली राहील, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आता आपण समजा पानदेट परीक्षणासाठी नमुना घेतला, तर तो नमुना घेतल्यानंतर आपल्याला त्या नमुन्यासोबत त्या शेतकऱ्याचे पूर्ण नाव असेल, त्याचा पूर्ण पत्ता असेल, गट नंबर, त्याचा सर्वे नंबर कोणता आहे ते असेल, किंवा मोबाईल नंबर ठळक अक्षरात आपण लिहिलं गेलं पाहिजे. नंतर व्हरायटीचे नाव किंवा व्हरायटीची अवस्था हे बी आपण त्या ठिकाणी जाणून घेऊन त्या ठिकाणी आपण त्याचा वापर आपल्या त्या ठिकाणी त्या लिफलेटवर आपल्याला लिहून द्यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे पीक लागवड केल्यापासून किती दिवस झाले हे सुद्धा आपण माहिती जर आपण प्रॉपर दिली तर आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे आपल्याला त्या नमुन्याचा जो रिझल्ट असेल तो चांगल्या प्रकारे आपल्याला भेटून जातो. तर त्याची पूर्ण माहिती आपण दिली गेली पाहिजे. आता आपण पानदेट नमुना घेतला त्यावर सोबत आपण व्यवस्थित त्याला पॅकिंग करून त्याच्यावर त्याचं नाव, पत्ता सगळं टाकून आपण तो नमुना आता कुठे पाठवायचा हे पण खूप गरजेचं आहे. तर कोणत्या लॅबला आपण हे पानदेट परीक्षण केलं पाहिजे, कोणती लॅब त्या ठिकाणी आपल्याला ॲक्युरेसी देईल, तर ही गोष्ट पण आपल्याला खूप खूप गरजेची आहे. तर मला म्हणायचं काय की आपलं जे आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर ही नाशिकमधली एक प्रख्यात म्हणजे महाराष्ट्रातील मंडळीत किंवा देशामध्ये बी ही लॅब खूप कमी कालावधीत चांगल्या प्रकारे प्रख्यात झाली आहे. तर ही लॅब योग्य दर, योग्य निदान, योग्य मार्गदर्शन हे त्या लॅबचं ध्येय आहे. तर त्या लॅबमध्ये आपण आपले रिपोर्ट या ठिकाणी आपण नमुने या ठिकाणी पाठवू शकतो. कारण गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस आणि गुड डॉक्युमेंटेशन प्रॅक्टिसेसच्या आधारावर आपण ही लॅब आपल्याला आपल्या अहवाल आणि रिपोर्ट देते. त्याचप्रमाणे या ठिकाणी माती असेल, पाणी असेल, पानदेट असेल, खते, कृषी रसायने या सर्व प्रकारचे परीक्षण केले जाते, हे पण आपल्याला लक्षात घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे ही लॅब NABL प्रमाणित लॅब असल्यामुळे तुम्ही या लॅबचे जे काही रिपोर्ट असतील, जे काही तुम्हाला अहवाल मिळाले असतील, जे काही रिपोर्ट असतील हे तुम्ही तुमच्या शासकीय डॉक्युमेंट्सला जोडू शकतात, हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि विश्वासार्ह अशी ही लॅब आहे. आणि या लॅबमध्ये अत्याधुनिक मशिनरीज आहे का जेणेकरून तुम्ही या लॅबमध्ये तुमचे नमुने पाठवतात आणि ते अत्याधुनिक मशिनरीजमध्ये तपासले जातात, त्यामुळे तुम्हाला एक पॉईंटची ॲक्युरेसी मिळते. तर ती ॲक्युरेसी असल्यामुळं तुम्ही तो जो रिझल्ट मिळतो त्यानुसार ज्यावेळेस तुम्ही वर्किंग करतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या पिकाच्या न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला खूप खूप फायदा होतोय. तर तुम्ही हे पण लक्षात घ्या, कारण आधुनिक मशिनरीज खूप महत्त्वाची आहे यामध्ये. तर त्यामध्ये टेस्ट झाल्यामुळे तुम्हाला पॉईंटची ॲक्युरेसी मिळते. आणि ॲक्युरेसी असणे हे तुमच्या कोणतंही परीक्षण असू त्यामध्ये खूप महत्त्वाचे आहे. आणि ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला तुमचे रिझल्ट चांगले मिळतील. त्याचा वापर तुम्ही योग्य प्रकारे तुमच्या पिकाच्या अवस्थेनुसार न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये करू शकतात. दुसरं म्हणजे या ठिकाणी उच्च शिक्षित असे अनुभवी कर्मचारी वर्ग पण आहे, चांगले चांगले सायंटिस्ट आहे की ज्यांना 15 ते 20 वर्षाचा अनुभव आहे. तर ते पण तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतात. तर तुम्ही त्यामुळे या लॅबचे हे पण एक फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य आहे की खूप चांगले आणि अनुभवी असे तज्ज्ञ असा स्टाफ या ठिकाणी या लॅबला लाभलेला आहे.
दुसरी गोष्ट, या लॅबला तुमच्या नमुना घेण्यासाठी म्हणजे तुमचं माती परीक्षण, पाणी परीक्षण, पांडेट परीक्षण असो, नमुना घेण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. त्यामध्ये आमचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह गोरख गाडे सर त्या ठिकाणी कार्यरत असतात. त्यांचा मोबाईल नंबर पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, 8799983628. म्हणजे परत एकदा सांगतो तुम्हाला, 8799983628. हा जो नंबर आहे यांच्याशी तुम्ही कधीही चर्चा करू शकतात आणि तुमचे नमुने कुठे पाठवायचे, कधी घ्यायचे हे ते पूर्णपणे नियोजन करून देऊ शकतात. म्हणजे इथपर्यंत या ठिकाणी या लॅबचं हे पण एक फीचर्स आहे. त्याचप्रमाणे नमुने घेण्यासाठी अत्याधुनिक मशिनरीज आणि तज्ज्ञ स्टाफ पण आपल्या गोरख गाडे सरांच्या अंडरमध्ये काम करतो, जे तुम्हाला त्या ठिकाणी पांदेट परीक्षेचे नमुने घेण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत होते. कारण नमुना जर तुमचा ॲक्युरेसी असेल तरच फायदा आहे. कारण नमुना तुम्ही कुठून कसा गोळा केला, काय केला यावर काहीच ठरत नाही. त्यामुळे काय होईल का तुमचे रिपोर्ट चुकीचे तुम्हाला भेटतील आणि तुम्ही चुकीच्या मार्गाने त्या ठिकाणी तुमच्या पिकामध्ये तुमच्या न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करशाल आणि त्याचा अजून दुष्परिणाम त्या ठिकाणी तुमच्या पिकावर होऊ शकतो. म्हणून नमुना हा ॲक्युरेसीमध्येच आला पाहिजे. त्यासाठी तुम्ही आमच्या स्टाफची मदत कधी पण 24 तास 12 तास दिवसाच्या 12 तासामध्ये घेऊ शकता. त्यानंतर आमची जी लॅब आहे, आता याच्यामध्ये तुमचा रिपोर्ट आपण त्या ठिकाणी दिला जातो. त्यामध्ये तुमचं सर्व पॅरामीटर्स त्या ठिकाणी तपासले जातात आणि त्यानंतर या पांदेट अहवालानंतर त्या ठिकाणी आपण या पांदेट परीक्षणानंतर जो अहवाल येतो त्यावर आपले जे ॲग्रोनॉमिस्ट आहे, हे ॲग्रोनॉमिस्ट त्याच्यावर तुम्हाला पूर्णपणे काय ड्रीपद्वारे दिली पाहिजे किंवा कोणती फवारणी गेली पाहिजे, कोणते घटक कमी आहे, या सर्वांचा सारासार अभ्यास करून तुम्हाला त्यावर पूर्णपणे मार्गदर्शन या ठिकाणी केले जाते. हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पांदेट परीक्षणाचा फायदा होईल. पण तुम्हाला त्या ठिकाणी तुमची ॲक्युरेसी या ठिकाणी होण्यासाठी नमुना योग्य पद्धतीने घेतला गेला पाहिजे, ते पण तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यानुसार तुम्हाला मग तुमच्या अहवालानुसार तुमच्या पिकामध्ये जे काही कंटेंट, जे काही घटक, जे काही न्यूट्रिएंट कमी असतील त्यावर आमचे जे ॲग्रोनॉमिस्ट एकदम क्लिअरली तुम्हाला मार्गदर्शन करतात. किंवा तुम्हाला जर हा रिपोर्ट समजला नाही तर तो समजून देण्याचं काम सुद्धा आपण ही लॅब करते, की जेणेकरून तुम्हाला फोनवर तुमच्या पिकाची अवस्था कशी आहे, तुमच्या पिकामध्ये विगर किती आहे, तुमच्या पिकामध्ये न्यूट्रिएंटची म्हणजे तुमची सॉइल म्हणजे या सगळी माहिती पूर्णपणे विचारून मगच आपण त्या ठिकाणी त्याच्यावर आपल्या शेड्यूलचे नियोजन करत असतो. त्याचप्रमाणे जर कोणाला गरज असेल तर त्या ठिकाणी आपण एक व्हिजिट सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या प्लॉटवर आपण आपली लॅब करू शकते. आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी येऊ शकतात आणि तुम्हाला योग्य प्रकारे लाईव्ह मार्गदर्शन करणे सुद्धा या लॅबचं एक वैशिष्ट्य आहे. तरी या ठिकाणी सर्वांनी मला तर वाटतंय की पांदेट परीक्षण आता जर सद्यस्थिती पाहिली द्राक्ष बागांची, जी सूक्ष्म घड निर्मिती आणि पुढील सूक्ष्म घडाचा विकास असेल, पोषण असेल आणि काडीची परिपक्वता असेल, या ज्या स्टेजेस आहे ह्या जर आता आपण जर व्यवस्थितपणे पार पाडायच्या असतील, योग्य प्रकारे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला तर वाटतंय आपण सप्टेंबरच्या आसपास आणि त्यानंतर एक टॉपिंगच्या आसपास 2 तरी पांदेट परीक्षण केले पाहिजे, की जेणेकरून काडी पक्वता, काडीतला पीठ जो तुम्हाला पुढे ऑक्टोबर छाटणीला एकदम चांगला लागत असेल, हे सगळ्या गोष्टी तुमच्या शेवटी न्यूट्रिएंटवरच डिपेंड आहे. आणि न्यूट्रिएंट किती, कसे, कोणत्या अवस्थेत, कधी किंवा कोणत्या स्वरूपात वापरायची, या ज्या गोष्टी आहे या तुम्हाला पांदेट परीक्षणानंतरच क्लिअर होतील. हे पण तुम्ही लक्षात घ्या. म्हणून मला सर्वांना एक विनंती करायची की तुम्ही तुमच्या पिकामध्ये तुमचं नियोजन करण्या अगोदर 100% पांदेट परीक्षण करून घ्या, की जेणेकरून पुढील दुष्परिणाम टाळले जातील. ही पण लक्षात घ्या. त्यानंतर आमचं जे आनंद क्रॉप गुरु हे ॲप आहे त्यामध्ये जवळजवळ आम्ही 80 पिकांचे शेड्यूल टाकलेले आहेत आणि पूर्णपणे ते मोफत आहे. त्यामुळे तुम्हाला द्राक्ष, केळी, डाळिंब, तुमचे जे काही हॉर्टिकल्चर क्रॉप असतील, व्हेजिटेबल क्रॉप असतील, वेलवर्गीय पिकं असतील, सर्व पिकांचं मार्गदर्शन पूर्णपणे त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहे. आणि ती ॲप
तुम्ही प्ले स्टोअरमधून, मोबाईलमधून प्ले स्टोअरमधून तुम्ही ती डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुमचे द्राक्ष असेल, डाळिंब असेल, तुमच्या कोणतेही पिकं असू द्या, त्या पिकांची निवड करून, त्याची व्हरायटीची निवड करून तो प्लॉट त्या ठिकाणी रजिस्टर करा, जेणेकरून तुम्हाला 15-15 दिवसाला एक वेगळं शेड्यूल त्या पिकाच्या अवस्थेनुसार सर्व प्रकारचं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल किंवा तुमच्या कीड व रोगांच्या फवारण्या असतील आणि ज्या काही विकृती समस्या जे काही असेल पूर्ण त्या ॲपमध्ये पूर्ण तुम्हाला ऑलरेडी आपण रेडीमेड दिलेलं आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी ते सुद्धा लक्षात घ्या आणि त्यानुसार ही ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि त्याचा वापर 100% तुमच्या पिकाच्या व्यवस्थापनामध्ये करा. खूप चांगली ॲप आहे. माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की हे सुद्धा तुम्ही ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि पूर्णपणे मोफत आहे, हे पण लक्षात घ्या. बाकी आमचं जे काही क्रॉप गुरु असेल किंवा तुमचं आपलं आनंद बायोकेम असेल किंवा आनंद ॲग्रोकेअर असेल, हे सर्व आपल्याला फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर आणि व्हॉट्सॲप ग्रुप या सर्वीकडे आपण उपलब्ध आहोत. तर तुम्ही या ठिकाणी आपला जो विषय होता आज पानदेट परीक्षणाचा, तर हा आता आपण या ठिकाणी थांबतोय आणि नंतर आपण पुन्हा एकदा नवीन भागामध्ये 100% भेटू. तरी सर्वांनी पानदेट परीक्षण करा. धन्यवाद.